मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. त्यानंतर पुन्हा एकदा मी चाकोरीत पाय टाकला. लग्न केलं. मधुचंद्रासाठी बेंगलोरला गेलो. माझ्या पत्नीशी सर्व परीने रममाण झालो. पण खरं सांगतो, देवळातली ती धुंदी मी पुन्हा कधीच अनुभवली नाही. ते पहिलं चुंबन, पहिलं आलिंगन, ती बोलकी नजर, तेच पहिलं आणि शेवटचं सुख. कथा रंजना. लेखक जयवंत दळवी. वाचन संग्राम कुलकर्णी. या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली आहेत. जवळजवळ 30 वर्ष तरी लोटली असतील. एवढ्या काळात कितीतरी घटना झाल्या, बऱ्या वाईट, सुखदुःखाच्या. पण सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी त्या एका आठवणीनं मी नेहमीच व्याकुळ झालो आहे. माझ्या स्मृतीप्रमाणे माझ्या अंतर्मनावर असा जबरदस्त ठसा ठेवून गेलेली दुसरी कुठलीही घटना नाही. ही घटना म्हणजे माझी आणि रंजनीची भेट. ही भेट जेवढी आकस्मिक होती तेवढीच अकल्पितही होती. ध्यानीमनीसुद्धा नव्हतं की अशी एक मुलगी या विश्वात असेल म्हणून, आणि ध्यानीमनीसुद्धा नव्हतं की ती अशी भेटेल म्हणून. ती दिसताच मी कणाकणानं अस्वस्थ झालो. तिची भेट व्हावी म्हणून धडपडलो. ती आपणहून येऊन भेटली. ती भेटली, पण मी माघार घेतली. या घटनेला आता जवळजवळ 30 वर्षे झाली. गेली 30 वर्षे ती एक आठवण मी पुन्हा पुन्हा आळवतो. सदगदित होतो, कातर होतो, डोळ्यात पाण्याचा झरा फुटतो, आणि मग दीर्घ उष्ण निश्वास सोडत मी विचार करीत राहतो. मी मलाच विचारतो, तू अशी माघार का घेतलीस? अशी माघार घेणं योग्य होतं का? तू तिला फसवलंस. पण लगेच दुसरं मन म्हणतं, नाही, खरं सांगतो, मी तिला फसवलं नाही. अगदी हृदयातल्या तळाशी असलेला प्रामाणिकपणा वर आणून मी म्हणतो, मी तिला फसवलं हे खरं नाही. तिच्या भेटीसाठी मी धडपडलो हे खरं, पण आपणहून तिची भेट घेण्याचं धैर्यसुद्धा मला झालं नव्हतं. तिची भेट व्हावी म्हणून मी अधीर झालो होतो हे खरं. त्यासाठी मी तिच्या घराभोवती घिरट्या घातल्या हेही खरं. पण तिला भेटण्यात मी पुढाकार घेतला नाही. तेवढं धैर्य माझ्यात नव्हतंच. पण तीच आपणहून भेटली. त्या भेटीतसुद्धा मी तिला स्पर्श केला नाही, तिने स्पर्श केला, आणि तरीही मी माघार घेतली हे खरं. खरं सांगायचं म्हणजे अशा उन्मादाच्या धुंदीच्या क्षणी माघार घ्यायचं माझं वय नव्हतं. त्यावेळी अवघ्या 25शीत होतो मी. या वयात माणसं वेडीवागडी वागत असतात. पण धुंद होणं, बेबंद होणं, मनाचा तोल सुटणं, या साऱ्या गोष्टी या वयात होतातच. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. तसं झालं असतं तर अर्थातच ते स्वाभाविक ठरलं असतं. माझ्या बाबतीत तर निश्चितच स्वाभाविक म्हणता आलं असतं. कारण परमेश्वरानं माझ्यावर रूपाची खैरात केली होती. आता उतार वयामुळं मी थकलो आहे, हटलो आहे हे खरं. पण आजही मी जसा दिसतो त्यावरून तरुणपणी मी कसा दिसत होतो याची कोणालाही कल्पना येईल. त्या काळातले माझे फोटो मी अजूनही मोठ्या आवडीनं पाहतो. 5.6 फूट उंची, चांगला भरधार मांसल देह, छातीचं रुंद तकट, कुरळे केस आणि गोरापान चेहरा. त्यावेळी एका चित्रपट कंपनीनं सुद्धा मला बोलवून घेतलं होतं, पण घरच्या वडीलधाऱ्या माणसांनी मंजुरी दिली नव्हती. चित्रपटातलं वातावरण मायावी असतं. तिथं नुसत्या रूपाच्या आणि अवगुणांच्या बायका येतात. त्यामुळं माझं पाऊल घसरेल आणि घराण्याचं नाव जाईल या भीतीनं घरच्या माणसांनी मला चित्रपटात जाऊ दिलं नव्हतं. याच खानदानी विचारांचे संस्कार माझ्यावर झाले होते. त्यामुळे असेल, किंवा वेगळं पाऊल टाकायला लागणारा धीर किंवा अविचार म्हणा माझ्यापाशी नव्हता म्हणून असेल. पण मी ऐनवेळी माघार घेतली हे काही खोटं नाही.
माझ्या रूपावर भाळलेल्या मुलीच्या मी जवळ आलो आणि माघारी फिरलो. तोल जाऊ दिला नाही, वाकडं पाऊल पडू दिलं नाही. तोल सुटण्याआधी जाग आली. पाय अधिक गोवले जाण्याआधी मी पाय काढता घेतला. याबद्दल मी अनेकदा नशिबाला दुवा देतो, पण तरीही माझं मन व्याकुळ होतं, दुःखी होतं. पूर्वी परीक्षा झाल्यानंतर केवळ गंमत म्हणून ठिकठिकाणी फिरण्याची माझी प्रथा होती. कुठंतरी नातेवाईकाकडे जावं, कोणा परगावच्या मित्राकडे जावं, 8-15 दिवस ख्याली खुशालीत राहावं आणि पुन्हा मुंबईस येऊन चाकोरीनं चालू लागावं, अशी माझी प्रथा होती. 8-15 दिवसांसाठी मुंबई सोडताच मन बळेच धुंद करावं, स्वप्नस्थ व्हावं, बेतालपणे हिंडावं. फिरतीत कोणी युवती भेटेल अशी कल्पना करावी. तशी कोणी दिसलीच तर तिच्यावर हृदय ओवाळून टाकावं. मनातल्या मनात तिच्याशी हिंडा फिरायला जावं. कोणाचं तरी अनुकरण करून तिच्यावर 4 ओळींची कविता करावी. उरलेल्या दिवसात ती कविता स्वतःशीच गुणगुणावी. कल्पनेच्या विश्वात तिच्याशी लग्न करावं आणि त्याच कल्पनेत मशगूल व्हावं, हा एक मनाचा छंद होता. पण या पलीकडे मात्र दौड नव्हती. कल्पनेतच रंगून जाणाऱ्या लोकांचा एक वर्ग असतो. या वर्गात कितीतरी लोक असतात. मी स्वतः त्या वर्गातला होतो. अशा लोकांची धुंदी कल्पनेतच पेटते आणि कल्पनेतच विझते. कल्पनेच्या बाहेर पडून हालचाल करण्याचं धैर्य या लोकात नसतं. माझ्या बाबतीत तसंच होतं. एखाद्या आवडलेल्या मुलीकडे बघावंसं वाटायचं, पण तिच्याकडे बघता बघता तिने नजर उचलून पाहिलं म्हणजे माझी नजर आपोआप पायाच्या अंगठ्यावर पडायची. पण तरीही चोरून पाहण्यात, कल्पनेत रमण्यात विलक्षण सुख मिळायचं. एकदा असाच मी कोकणात गेलो होतो, गोव्याच्या सरहद्दीवर. तिथं मनू धराधर नावाचा माझा मित्र जकात खात्यात नोकरीला होता. त्याच्याकडे मी 10-15 दिवसांसाठी उतरलो होतो. ते गाव इतकं सुंदर होतं की आणखी 4-6 दिवसांनी मुक्काम वाढवावा असा विचार होता. माडांच्या लांब लांब बागा, नग्न स्थूल बायांसारखी उभी असलेली फणसाची झाडं, फळं धरलेली आंब्याची झाडं, काही ठिकाणी नुसता मोहर ढाळणारी आंब्याची झाडं, अनेकांच्या परसात मोगऱ्याच्या बहरलेल्या वेली, जागोजाग सुरंगीच्या केळ्यांचा खच, काही ठिकाणी हवेवर तरंगत खाली पडणारी बकुळीची फुलं. सारं वातावरण नुसतं सुवासानं धुंद फुंद झालेलं असायचं. पायघोळ तलम पायजमा चढवून आणि लखनौ पद्धतीचा मलमलचा कोरीव सदरा घालून पुंड छाती बाहेर काढावी आणि वातावरणातला मादक सुगंध छातीत भरून घेत मोकाटपणे फिरावं. आसपासच्या बागेत बसावं. कुळवाड्याच्या अंगावर चवली फेकून त्याला आडसर काढायला लावावं. त्या आडसरातलं थंड शीतल पाणी प्यावं. आतली मलई खावी आणि पुन्हा भटकावं. असं रोज चाललं होतं. एकदा देवळाच्या आवारात जांभळं खाऊन हात धुण्यासाठी मी शेजारच्या विहिरीवर गेलो. तिथंच रंजनेला मी प्रथम पाहिलं आणि खरं सांगतो, अक्षरशः थक्क झालो. समुद्रकिनाऱ्यावर रमतगमत फिरता फिरता एकदम एखाद्या शिंपल्यात मोती दिसावा तसं झालं. त्या मागासलेल्या परस्थ खेड्यात हे पाणीदार लावण्य पाहताच मी स्तंभित झालो. कमरेवर एक आणि दुसऱ्या हातात एक अशा 2 कळशा घेऊन ती नुकतीच विहिरीवर आली होती. वयानं 20 वर्षांची असेल. प्रकृतीनं ती सडसडीतच होती, पण साऱ्या अंगाला गोकर्णीच्या फुलाप्रमाणे एक प्रकारचं टपोरेपण होतं. ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे. जणू 1 वर्षापूर्वीच मी तिला विहिरीवर पाहिली. इतकी ताजी प्रतिमा माझ्या मनात ठाण देऊन बसली आहे. गोरी माणसं मी खूप पाहिली आहेत, पण रंजनेचं गोरेपण हे वेगळंच. त्याला तोड नाही. दंड, हात, पायाच्या पोटऱ्या, त्यांच्यावर एक प्रकारची तुकतुकीत गोलाई होती. संगमरवरी शिल्पावर कालांतरानं एक तुकतुकीत झिलाई येते, तशी झिलाई तिच्या गात्रांवर होती. सुदृढ प्रकृतीमुळे अंगाअंगात पुष्टता होती. त्या काळात 5वारी साड्यांची पद्धत नव्हती, 9वारी नेसण. त्यामुळे कामासाठी सुटसुटीतपणा यावा म्हणून उजवीकडचा ओचा वर खोवलेला. त्यामुळे तिचा उजवा पाय गुडघ्यापर्यंत अनावृत्त राहिला होता.
मला आठवतं, तिच्या पायावर मागून गुडघ्याच्या घडीला 2 लालबुंद आडव्या रेषा होत्या. उत्कृष्ट भाग म्हणून मास्तराने पेपरात लाल शाईचा टाक ओढावा तशा. साऱ्या अंगावरच एक प्रकारची लालसर झाक फाकली होती. लाल रक्ताची छटा नसानसात मांगली होती. आजही मला पक्क आठवतं, तिने आपलं पुष्ट मांसल अंग लालट वॉईलनं झाकलं होतं. त्या लाल साडीवर काळे ठिपके होते, त्यामुळे लाल भडक रसरशीत कलिंगडं फोडून तिच्या अंगावर टाकली आहेत असा पहिल्या वहिल्या कटाक्षाला भास व्हायचा. दोरीचा विळखा तिनं कळशीच्या मानेला आवळला आणि कळशी अलगद विहिरीत फेकून दिली. त्यासरशी रहाटाच्या खुंट्यांना विलक्षण गती मिळाली आणि सुट्या खुंट्या इतक्यात एकमेकींना विलीन झाल्या. असंच त्या पोरीत विलीन होता आलं असतं तर. माझ्या कल्पनेत एक लय उठली. मग तिनं कमरेतून पुढं वाकून एक एक खुंटी ओढायला सुरुवात केली. त्यावेळी भारानं तट्ट झालेल्या चोळीला ज्या सुरकुत्या पडल्या होत्या त्या मी आजही विसरलेलो नाही. ते निकोप सौंदर्य पाहून मी निखालस वेडा झालो. कानशिलं गरम झाली, डोळ्यातून पेटली. परीक्षेत कठीण पेपर सुटेनासा झाला म्हणजे असं व्हायचं, तसंच काहीतरी झालं. छातीत वेगळीच धडधड सुरू झाली. तिच्याशी काही बोलण्याचा धीर मला झाला नाही. तिच्या पसरट चक्करडीवर फुललेल्या मोगऱ्यांचा एक गबदूल गजरा होता. तो पाहत मी क्षणभर तिथंच थांबलो. मी तिला पाहतो आहे हे तिला माहीत होतं, पण ती बोलली नाही. आपल्या नाजूक जीवणीला किंचित बाग देऊन तिनं स्मित केलं की केल्यासारखं वाटलं कोण जाणे, पण तिच्या नजरेला नजर देऊन स्मित करायचं किंवा हसण्याचं धारिष्ट्य मला झालं नाही. तिच्याशी दृष्टभेट होताच मी खाली वाकलो आणि जांभळाच्या रसानं माखलेला हात धुण्यासाठी हातांची चाळवाचाळव केली. तिनं कळशी उचलली आणि कमरेतून वाकून माझ्या हातावर धार धरली. जांभळाचा रस तो काय, पहिल्याच धारेत निपटून निघाला. पण हात अजून बरेचसे स्वच्छ व्हायचे आहेत असं ढोंग करून मी हात चोळत राहिलो. मी हात चोळीपर्यंत तिनं धार धरली. 1-2दा धार हाताबाहेर पडली तेव्हा तिचं लक्ष माझ्या हातावर नसून माझ्यावर आहे हे मला जाणवलं आणि मी सुखावून गेलो. ती वाकली होती, मीही वाकलो होतो, त्यामुळे तिचं डोकं माझ्या डोक्याशेजारी आलं होतं. जरा नजर वर उचलून मी पाहिलं. चोळीतून आवळून धरलेल्या उरोभागातून धुरकट काळसर रेग दिसली. देवापुढं जळणाऱ्या उदबत्तीच्या काडीतून धुराची रेग वर सरकावी तशी रेग. उन्मादक सुगंधानं सारं मन तरंगल्यासारखं झालं. शेवटी कळशी रिकामी झाली तसं हात धुण्याचं लांबलेलं काम थांबवावं लागलं. तरी हातरुमालानं हात पुसण्याचं किंवा पायजाम्यावर पडलेले चिखलाचे शिंतोडे झटकण्याचं निमित्त करून मी तिथं बराच वेळ रेंगाळलो. तेवढ्यात तिनंही पुन्हा कळशी भरून घेतली आणि दातांच्या कण्यांनी खालचा ओठ चावत ती भरलेल्या कळशा घेऊन निघून गेली. त्या दिवसापासून माझी झोप उडाली. रात्री बिछाण्यात पडल्यासुद्धा मी तेच दृश्य नजरेसमोर ठेवून वेळ घालवू लागलो. चालताना बोलताना वेड्यासारखं व्हायचं. त्या एका चित्रात मन गुंतून राहायचं. ती पोर पुन्हा दिसावी म्हणून मी सकाळी उठून देवळाच्या दिशेने निघत होतो. एकदा सकाळी ती परसातली केळं तोडत होती. केळीची रोपं काढून ती कौलावर वाळत टाकत होती. त्यावेळी सोललेले केळीचे दांडारे तिच्याच अवयवांसारखे गोरे तुकतुकीत दिसत होते. क्षणमात्र मी देवळात बसलो आणि परत फिरलो. तेव्हा तिची स्थूल आणि गोरी घुमटी आई पाटावर तांदूळ घेऊन निवडत होती आणि ही पोर घड्याच्या केळ्यांना चुन्याची पुटं चढवत होती. त्या साऱ्या गडबडीत तिचं माझ्याकडे लक्षसुद्धा नव्हतं. तिचं लक्ष वेधण्यासाठी मी पुन्हा पुन्हा खोकलो. वाहण्यातला खडा काढण्याचं निमित्त करून क्षणभर थांबून वाकलो, पण तिचं लक्षच नव्हतं. मी पुन्हा पुन्हा खोकलो तेव्हा जाड काचेच्या भिंगातून म्हातारीने तेवढं माझ्याकडे पाहिलं, पण त्या पोरीनं मात्र ढुंकूनही पाहिलं नाही. तो प्रकार मला मगुरीचा वाटला. केळी लवकर पिकावी म्हणून त्यावर चुन्याची पुटं चढवण्यात एवढं कशाला दंग व्हायला पाहिजे? मला खरोखर राग आला. काही प्रमाणात अपमान झाल्यासारखंही वाटलं. त्या घरावरून पुन्हा फिरकायचं नाही असाही विचार मनात आला, पण तो टिकला मात्र नाही. संध्याकाळी देवाला जाण्यासाठी म्हणून मी पुन्हा त्याच रस्त्यानं वळलो.
त्यावेळी ही पोर तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर पाय सोडून बसली होती. बसल्या बसल्या जुईच्या फुलांचा गजरा करत होती. तिच्याकडे पाहता पाहता फाटकाच्या बाजूला बैठक मारून बसलेली तिची आई दुर्वा काढत होती ते माझ्या लक्षातही आलं नाही. किंबहुना ती तिथं नाहीच असं वाटल्यामुळे मी मोठ्याने खोकत होतो. पण तिनं वळून पाहिलं नाही. माझं खोकणं ऐकून तिची आई मात्र उठून उभी राहिली. तिच्या अनपेक्षित हजेरीमुळे मी भांबावून गेलो. तिथून पळ काढणाऱ्या एवढ्यात ती म्हातारी म्हणाली, मुंबईचे तुम्ही? होय. इकडे कोणाकडे पाहुणे? म्हणू धराधरकडे. धराधर. पोरीकडे वळून पाहत तिनं क्षणभर विचार केला आणि काहीतरी आठवल्यासारखं करीत ती म्हणाली, म्हणजे ते कस्टमातले? हो हो. राहाल महिनाभर? छे छे, तो जुईचा गजरा विकायचा आहे? नाही बाबा, पोर आपल्यासाठी करते, पण हवा असला तर असाच घेऊन जा. पोरीचं काय, माळील उद्या. फुलांचा सोस भारी तिला. नको नको, राहू दे. असं म्हणत मी क्षणभर तिथंच खोळंबून उभा राहिलो. पण या संवादाचा त्या पोरीवर मात्र परिणाम झाला नाही. फक्त फुलांमागून फुलं खोवून ती गजरा गुंफण्यात गर्क झाली होती. म्हातारीही काही अधिक बोलत नाही हे लक्षात येतात मी जड पाय हलवले आणि देवळात गेलो. देवळाच्या चबुतऱ्यावर बराच वेळ मी बसून राहिलो. त्या सर्व वेळात प्रत्येक क्षणाला मी त्या पोरीचा विचार केला. ती एवढी घुमी असेल का? अबोल का? एवढी मगरूर का? तिला माझ्याबद्दल काहीच कसं वाटत नाही? अशा प्रश्नांची साखळी सारखी वाढत असतानाच दिवस मावळला हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. बाहेर काळोखाचं वलय पसरलं होतं. म्हणून घरी परतण्यासाठी मी उठलो. मात्र पाठीमागून चाहूल ऐकू आली. ती पोर ताम्हणातून पेटतं निरांजन घेऊन देवळात येत होती. हाताची खोलपी करून तिनं ती ज्योतीवर धरली होती आणि नवऱ्याच्या शेलाला पदर बांधून बाशिंग सावरत नवरीनं सप्तपतीच्या वेळी चालावं तशी ती चालत होती. देवळात येताच तिनं माझ्याकडे रोखून पाहिलं आणि पायात वेग ओतून ती गाभाऱ्यात गेली. पटापट वाती सारून तिनं एकूण एक लामण दिवे पेटवले आणि ती पुन्हा एकदा माझ्याकडे पाहत उभी राहिली. तिथं कोणी नव्हतं. ती आणि मी. आयुष्यात प्रथमच धीर करून मी तिच्या नजरेत पाहिलं. तिची नजर वेगळीच होती. खूपसं धन एकदम दृष्टीसमोर येताच दृष्टी हावरटपणे बावचळावी तशी बावचळली होती. क्षण दोन क्षण ती तशीच पाहत राहिली. अधूनमधून मीच इकडे तिकडे नजर खेळवली, पण तिनं मात्र ती अक्षरशः अढळ ठेवली. पण क्षणात तिची दृष्टी बदलली. तिची बुबळं अशी काही स्थिर झाली की बुबळावरल्या काळ्या बाहुल्यातून तिला काही दिसतं आहे की नाही अशी विचित्र शंका आली. तिच्या डोळ्यांना अंधत्व आलं आहे की काय असं वाटू लागलं आणि मग हळूच पुंदून हुंदका दिल्यासारखं करत ती तिथून तरातरा निघून गेली. इतकी की थोड्या अंतरावर जाताच मान खाली झुकवून ती पळतच सुटली. तिचं ते वागणं मला चमत्कारिक वाटलं. एवढा धीर करून काही क्षण स्तब्धपणे डोळ्याला डोळा भिडवणारी पोर अशी लाजत पळत सुटते याचं मला आश्चर्य वाटलं. आणि मागोमाग माझंच मला आश्चर्य वाटलं. मी माझ्याच मनाला विचारलं, वेड्या, तू काही बोलावंस म्हणून ती उभी होती आणि तू मात्र खोंटासारखा उभा राहिलास. तिला जवळ घेऊन तिचं डोकं छातीवर घेणं तर दूरच राहिलं, पण तुझं नाव काय एवढा तरी एक प्रश्न विचारायचा होतास. स्वतःच्याच मूर्खपणाला दोष देत मी घरी परतलो. घरी कोणाशी बोललो नाही. रात्री मनुष्य गप्पा करीत अंगणात बसत होतो, पण त्या रात्री त्याच्याशी गप्पा मारणंसुद्धा मला जमलं नाही. दोन्ही हातात पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र घेऊन ती झोपायच्या खोलीत आली आहे. ती जाताना हवेच्या उठलेल्या लहरींवर जुईचा मादक गंध लहरतो आहे. ती ताटकळत बिछाण्यावर बसली आहे असा मला विचित्र भास होऊ लागला. त्या भासानं अस्वस्थ होऊन मी भारल्यासारखा खोलीत गेलो आणि बिछाण्यावर आडवा झालो. ती रात्र मी तर अक्षरशः जागून काढली. ते एक वय असतं, ती एक अवस्था असते. त्या वयात आणि त्या अवस्थेत असं का होतं हा प्रश्न नसतो. त्या प्रश्नाला उत्तरही नसतं, पण हृदयात खोलवर काहीतरी होत असतं. सुतार पक्षानं झाडाचा बुंदा पोखरावा तसं माझं हृदय झपाझप पोखरलं जातं.
तो अनुभव मी तिथं त्या खोलीत प्रथम अनुभवला. तो अनुभव पहिला आणि अखेरचाही. त्यानंतर दुसऱ्या रात्री ती पुन्हा देवळात आली. ती येईल अशी माझी अपेक्षा होतीच, तशीच आली. पेटती फुलवात घेऊन तिनं थरथरल्या हातानं सर्व लामणदिवे लावले आणि ती गाभाऱ्याच्या बाहेर आली. हातातलं ताम्हण तिनं खाली ठेवलं आणि माझ्याशी जुनी ओळख आहे असं दाखवत तिनं माझ्याकडे पाहिलं. अंतरपाट बाजूला होताच गळ्यात माळ घालताना एकमेकांच्या नजरात एकमेकांनी पाहावं तसं तिनं आणि मी पाहिलं. मला हसणं सुचण्याआधीच गुलाबी ओठांच्या मधोमध मोत्यांचा सर दाखवत ती खळकन हसली आणि लाजत खाली मान घालून देवळाच्या मागं गेली. मागोमाग मीही गेलो. तिथं गर्द काळोख होता. भीतीनं माझी गात्रं कापत होती. तरीही धीर करून मी तिच्यासमोर उभा राहिलो. सुकलेल्या तोंडातून शब्दसुद्धा फुटेना. तेवढ्यात ती स्वतःला हरवून गेली. इतकी की काय होतं आहे हे मला कळण्याआधीच तिनं मोठ्या आवेगानं मला कडकडून मिठी मारली. ताकद एकवटून आलिंगन दिलं आणि माझ्या धडधडत्या छातीवर डोकं टेकलं. कुणी येईल इथं, एवढंच मी कष्टानं बोललो. ताबडतोब तिनं आपली मांसल बोटं माझ्या ओठावर टेकवली आणि माझे ओठ चाचपले. बोटांना तिळाच्या तेलाचा वास येत होता. मी तिथं तोंडातून शब्द काढू नये असं सुचवण्यासाठी का तिनं माझ्या तोंडावर बोटं ठेवली होती? हा विचार मनात येतो न येतो तोच तिनं आपली मान वर उचलली आणि आपल्या पुढाकाराने तिनं माझं पहिलं वहिलं चुंबन घेतलं. ओठांनी आणि दातांनी माझे ओठ चुरगाळून टाकले. क्षणभर आम्ही तिथेच उभे राहिलो. तेवढ्यात भीतीनं की कोण जाणे मला कुणाची तरी चाहूल ऐकू आली आणि मी माझे हात सोडवून घेतले. त्याच क्षणी खाली मान घालून मोठ्या धुंदीनं ती पळत सुटली. दुसऱ्या दिवशी मात्र तिची आणि माझी चुकामुक झाली. मी आशेनं देवळात वाट पाहत बसलो, पण ती आलीच नाही. नाना तर्कवितर्क करत मी घरी आलो. घरी येताच त्या पोरीवरून मनूनं माझी चेष्टा करायला सुरुवात केली. हे प्रकरण त्याला कसं कळलं याचं मला आश्चर्य वाटलं. मनूनं आडून आडून बरेच प्रश्न विचारले. मीही त्याला रात्री अंगणात बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे ऐकून झाल्यावर मात्र मनू खो खो हसला आणि म्हणाला, वेड्या, सगळं सांगून बसलास की रे. त्या पोरीकडून मला हे कळलं असं मी फक्त दाखवलं, फसवलं तुला आणि तू सारं सांगून बसलास. तो पुन्हा एकदा तसाच हसला. मी मनूशी फसून का होईना मन मोकळं केलं याचं दुःख मला झालं नाही, कारण 1-2 दिवसात मी त्याला हे सारं सांगणारच होतो. कारण तिच्याशी लग्न करायचं म्हणजे मला मनूची मदत हवीच होती. विशेषतः घरच्या सनातनी लोकांची संमती मिळवायला मला मनूचंच सहाय्य हवं होतं. नाहीतर भाविणीच्या या पोरीशी लग्न करणं मला अशक्यच झालं असतं. अर्थात शक्याशक्यतेच्या पर्वा न करण्याइतकं माझं मन खंबीर बनत होतं हे काही खोटं नाही. पण तरीसुद्धा तिची आणि माझी भेट झाली हे मनूला कसं कळलं हे जाणून घेण्यासाठी मी मनूशी हेका धरला. तेव्हा तो हसत एका खोलीत गेला आणि केळीच्या हिरव्यागार पानात बांधलेले जुईचे 2 सुवासिक गजरे त्याने आणले. माझ्या मनगटात बांधले आणि म्हणाला, आता घे वास. वास घेताच माझ्या मनात विचार आला, हे गजरे त्या पोरीनं आणून दिले असले पाहिजे. पण तरीही मी विचारलं, कोणी आणले हे गजरे? तुझ्याच पोरीनं, रंजनेनं. वास घेता घेता त्या वासात विरघळून जावं असं वाटू लागलं. तेवढ्यात कानापाशी तोंड आणून डोळे मिचकावत म्हणून म्हणाला, हवं तर जुळवून देतो, घे उपभोग आणि कर छू. मला एकदम धक्का बसला. जळत्या काडीचा चटका बसावा असं वाटलं आणि मी ताडकन मनूला म्हटलं, डोंट बी सिली. किती गोड मुलगी आहे ती. तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जातो. नुसती मस्तानी आहे ती. ती माझी बायको झाली की मी मला धन्य समजेन. मी इतक्या आर्जवी स्वरात बोललो की मनू गंभीर झाला आणि म्हणाला, रंजना मुकी आणि बहिरी आहे हे तुला माहीत आहे ना? खळकन एक तारा तुटला आणि काहीही न सुचून मी मनूच्या पुढ्यात हुंडके देऊन रडलो. ती रात्र रडून घालवली आणि मनूच्या सल्ल्यानुसार मी तिथला मुक्काम सोडून दुसऱ्याच दिवशी सकाळच्या मोटारीनं मी परत निघालो.
मनूच्या घरासमोरच मोटार स्टँड होता. नाकातोंडातून गरम वाफ सोडत खिडकीपाशी मी सुन्न होऊन बसलो होतो. समोरचा हँडल मारताना मोटर डुचमळत होती. शेवटी इंजिनाचा घर्र घर्र आवाज सुरू झाला. तेवढ्यात मनूच्या घरी जाऊन रंजना धावत मोटर स्टँडवर आली. मनू बाहेर उभा होता. तो माझ्या कानात म्हणाला, रंजना धावत येते आहे. मी वळून पाहिलं. धावत ती मोटारीपाशी आली. तिच्या हातात केळीच्या पानाची पुडी होती. मी क्षणभरच तिच्याकडे पाहू शकलो. तिच्या तोंडावरले भाव कळण्याआधीच मोटार सुटली. धुळीचे लोट उठले. वळून पाहिलं तेव्हा पदर तोंडावर घेऊन ती रडत होती. आणि आपण त्या गावचाच नाही अशा टेचात मनू घरी चालला होता. मी मुंबईला आल्यानंतर काही काळ लोटला. मग मनूकडून एकदा पत्र आलं. त्यात रंजनेचा ओझरता उल्लेख होता. बारीक तापानं ती गादीला खिळली होती. मधून मधून वाटायचं पुन्हा तिकडे जावं आणि रंजनेला जिवंत करावी, तिच्याशी लग्न करावं. ती मुकी बहिरी असली तर असली, तिलासुद्धा मन आहेच ना, तिलाही भावना आहेत ना. पण मनातला विचार स्थिर होण्याआधीच मनूनं तिच्या निधनाची वार्ता कळवली. त्यानंतर पुन्हा एकदा मी चाकोरीत पाय टाकला. लग्न केलं. मधुचंद्रासाठी बेंगलोरला गेलो. माझ्या पत्नीशी सर्व परीनं रममाण झालो. पण खरं सांगतो, देवळातली ती धुंदी मी पुन्हा कधीच अनुभवली नाही. ते पहिलं चुंबन, पहिलं आलिंगन, ती बोलकी नजर, तेच पहिलं आणि शेवटचं सुख. त्यानंतर मला मुलं झाली. पहिली मुलगी 10व्या वर्षीच देवाघरी गेली. ती मुकी आणि बहिरी होती. ती मुकी आणि बहिरी आहे हे कळण्याआधीच 12व्या दिवशी मी तिचं नाव ठेवलं होतं, रंजना. रंजना नावातलं रहस्य जसं कधी कोणाला कळलं नाही, तसंच ती देवाघरी जाताच मी बेसुमार का रडलो हेही कोणाला कधीच कळलं नाही, कळणारही नाही. किती प्रसंग आले नि गेले, सुखाचे नि दुःखाचे, पण प्रत्येक क्षणी मला रंजनेची आठवण येते. रंजना अशी मुखी हाक मी मारतो आणि आतल्या आत रडतो. कधी चुकून जागेपणी तर कधी स्वप्नात माझ्या तोंडून हाक सुटते, रंजना ग, अगदी व्याकुळ आवाजात. आणि मग माझी पत्नी म्हणते, पोटच्या पोरीचं दुःख आता विसरायचं नाही का? होय ग, विसरतोय, असं म्हणून मी अश्रू पुसू लागतो. आत्ता आपण ऐकलं जयवंत दळवी लिखित संग्राम कुलकर्णी यांच्या आवाजात रंजना. ही कथा मेनका मासिकाच्या 1962 सालच्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. मेनका प्रकाशनाची ही 2022ची प्रस्तुती आहे.